या नाश्ता करायला। आज दीदीने नाश्ता पाठवलेला आहे आईकडे। इडली इडली की इडली? इडली इडली मस्त गोरी गोरी। अर्ध लक्ष इकडे। तर पप्पांना आज सकाळी नाश्ता पाठवला होता इडली आणि चटणी, आणि मी आता आलेली आहे नाश्ता करायला। आणि दीदीने बनवलेलं मला आवडतं, तर आज नाश्ता दीदीच्या हातचा। या इडली खायला। आता नाश्ता करतो आणि जातो शेतावर। पप्पा ऑलरेडी शेतावर गेलेले आहेत, कारण की आज आम्हाला करायची आहे पेरणी, भाताची पेरणी करायची आहे। तर कशी करतात हे तुम्हाला दाखवतो, सो ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा। स्टे ट्यून। पहिले मी इडली खाते आता। किती नरम आहे बघ, मस्त आहे। हे विकतचं पीठ नाहीये, हे दीदीने स्वतः बनवलंय। ओके मस्त वाटतंय। चलो या चला, आपण आलेलो आहोत शेतावर। आईने काठी घेतलेली आहे। लेट्स गो। सकाळ सकाळ आलोय। आता पाणी वाढलंय खाडीमध्ये। हॅलो जावई बापू, कसे आहात? चला शेतावर आलेत। हे काय बनवलंय? अरे असंच ठेवलंय ते। चला, पप्पा ऑलरेडी गेलेले आहेत, आत्ताच जस्ट गेले। मस्त वाटते। सकाळी ऊन नाहीये, 9 वाजलेत सकाळचे। ऍक्च्युली भात लवकर टाकायचा असतो 8 वाजताच, पण आम्ही नव्हतो आलो, त्याच्यामुळे आमच्यावर थांबले होते। असं झालं। हा, मस्त वाटते। चला, आणि पप्पांनी भात घेतलेला आहे आणि त्या टाकतायत। हा टाका। तोंडाला त्यांनी रुमाल बांधले, कारण की त्या भातामध्ये थोडंसं औषध फवारलं होतं, कारण की छोटी छोटी पाखरं येतात खायला, त्याच्यामुळे। त्या पप्पा टाकतायत। हा आणलाय बघा, असं टाकायचा। पाणी ठेवलेलं आहे शेतामध्ये, कारण की पाऊस पडलेला नाही। जर पाऊस पडला नाही तर मग पाणी कुठून येईल, म्हणून पाणी थोडं ठेवलंय शेतामध्ये। पूर्ण सुकून नाही जमणार आपल्याला, असं आहे। अशी पेरणी करायची। बरं, पाऊस म्हणजे ऊन नाहीये। आईने सकाळी ऊन नसतोच रे, पण 11 वाजताच ऊन चांगलं लागतं, कारण की सगळं मोकळं आहे, कुठे झाड वगैरे आहे काय। आणि पाखरांचा तुम्हाला आवाज येत असेल तर पाखरं येतात हे भात खाण्यासाठी, त्याच्यामुळे ताटली घेतलेली, ताटलीने असं वाजवायचं। आता सगळ्यांनी पेरणी केली ना की सगळी लोक अशी ताटली घेऊन बसतात वाजवण्यासाठी, का पाखरं येतात भात खायला म्हणून। प्रीत उतरणार होता पण नाही उतरत, कारण की चिखलामध्ये एकदा पाय गेला की तो काढपर्यंत म्हणजे दंबायला होतं। जमतं, असं काही इश्यू नाहीये। आला पाऊस। ए उन्हात पाऊस पडते म्हणजे आपल्याला आता इंद्रधनुष्य बघायला भेटेल। प्रीत खाली हे लावलेलं आहे हो मी, खाली बघ, इकडे बघ। पण त्याला सांगते लावलंय ते, प्रीतला नाही माहिती। ओ माय गॉड, छोटा शेतकरी। कधी गेलंस तू शेतावर मला सांग। हो काय, पण आपला लांब आहे ना शेत। आमचं सासरचं शेत लांब आहे, हा आमचा माहेरचा जवळ आहे। हो 4 पावलांवर। गब्बस, अर्धा तास जास्त लागतो असे मला पप्पा बोलले होते। नर्सरी मस्त आहे तिथे। हा, पावसाची ढग आलेली आहेत, आई सुद्धा आलेली आहे। पप्पा टाकतायत भात। अजून खूप 2 टोपले होते, काल तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये, 2 टोपले होते बघा, इथं पोतलीमध्ये भरलेले। थोडा थोडा टाकतायत, असं 1 तासामध्ये टाकून होतो, एवढा वेळ लागत नाही असं। तर फक्त पावसाने कृपा करावी, पाऊस थोडा मध्ये मध्ये रिमझिम यायला पाहिजे असं। चांगलेच कोंब आलेत बघ भाताला। हे बघा, हा आहे भात। प्रीत टाकतोय घमेला, सावकाश। हात नको लावू, औषध लाव। अरे हा, औषध लावले मी, विसरलेच। हात धुवायला काय, कसलेच कोंब आलेत भाताला ना, मस्त। तसा हलका आहे ना। प्रीत पण आहे, मदत करतोय पप्पांना। आजी आली शेजारची, पप्पा टाकतायत।
कावळा आला. भात पडलेला खायला येतात. आई पण गेली तिकडे. मी मात्र छत्री घेऊन आहे बांधावरच. का ऊन लागतं आणि माझ्याकडे आहेत सगळे मोबाईल, त्यामुळे उन्हामध्ये सगळे मोबाईल तापतात. त्यामुळे मी छत्री ओपन करूनच आहे बांधावर फिरते इकडे तिकडे. आता पाऊस पडलेला नाही त्यामुळे एवढं काय असं चिखल नाही झालेलं, त्यामुळं बरं वाटते. थोडासा चिकट चिकट लागते पायाला, पण ठीक आहे. सगळे बोलतात जावयाला आणलं शेतावर तुम्ही, जावई काम करत आहे. मग काय आता जावई म्हणजे आता मुलगा आहे, मुलगा नाही मग जावईच मुलं, असं सगळे असे एकदम ह्याच्याने बघतात की जावई आलाय शेतावर काम करायला. त्याला आवड आहे प्रीतला, त्यामुळे तो करतो पप्पांना मदत. आता आपण करतोय काय नाही काय चाललंय. त्याला उतरायचं होतं पण त्याला कामाला सुद्धा जायचं आहे. आणि ते कसं चिखलातून पाय असं वरतीकडे दंबायला होतं. मग खूप जे लोक नेहमी शेती करतात त्यांना माहिती आहे, म्हणून पप्पा बोले तू नको उतरू, मी करतो. असं आहे. इकडे करतात मुलं. समोर दिसली तरी पण बरं वाटतं ना, आई पप्पांना जरा धीर येतो, काम करायला मजा वाटते. असं आहे. तर चालते. दीदीला सुद्धा यायचं होतं पण काय ओवीची स्कूल आणि ट्युशन आहे त्याच्यामुळे तिला येता येत नाही. काल मी तिला व्हिडिओ कॉल केलेला, मला पण यायचं आहे, पण स्कूल असल्यामुळे आणि आजच स्कूल चालू झालेलं त्यामुळे खाडा तर नाही करू शकत. तिला बोलू आपण नंतर मच्छी टाकून शेतामध्ये, त्यावेळेला मग तू ये. हां मग गुड्डी मावशी ठीक आहे मी नंतर येईन. ह्याच्यावरती तयार झाले नाही तर रडारड चालू होती निस्थितीची काल. मला पण शेतावर जायचं, तुम्ही सगळे शेतावर गेलात, मी नाही आहे शेतावर असं. आणि हे तुम्हाला ऐकायला येत असेल ना, हे प्रीतची बॅटरी आहे. त्या बॅटरीला असं सायरन आहे, तर त्यांनी ट्राय करायला आणलं त्या सायरननी त्या चिमण्या उडतात का असं. तो ट्राय करते, कुठे चिमण्या दिसलं तिथे ते वाजवतोय असं. म्हणजे पप्पांना जरा मदत. आता भात टाकल्यानंतर मग शेतामध्येच आपल्याला राहायला लागतं, त्याच्या पाखरांना हलवायला. तर पाखरं भात खातात, असं जंगलातून येतात पाखरं. ती त्याला चिऱ्या बोलतात, चिमण्यांचा छोटा प्रकार आहे, त्याला चिऱ्या बोलतात. त्या येतात खायला भात असं. तर पाऊस काय करतोय काय माहिती, त्याच्यावर आहे सगळं डिपेंड. कारण शेतातलं पाणी कमी केलेलं नाही आहे आम्ही. पाऊस पडला नाही मग 2-3 दिवस मग तो भात खराब होऊन जाईल असं आहे. तरी पण थोडंसं पाणी कमी केलं पप्पांनी, पण आज उद्या तरी पाऊस पडला पाहिजे थोडासा तरी रिमझिम. बघूया, पावसावर डिपेंड आहे. चला आम्ही तिकडे चालले, या दोघं गप्पा करतात, मी इकडेच बांधावर फिरते. हा बघा तुम्हाला दाखवते, भात पाण्यामध्ये आहे, दिसतोय ना, हा बघा. तरी पाणी बऱ्यापैकी कमी केले पप्पांनी, टाकतायत. आणि हा कावळा काय बघतोय, मासे बघतोय, काय बघतोय काय माहिती. मगापासून माझ्या पाठीचे हा बघा, त्याला मासे दिसतात काय दिसते काय माहिती असं. सूर्य आलाय बऱ्यापैकी वरती. हे आहेत इकडे 3 जण, प्रीत आणि आई बांधावर फिरते. भात आहे त्याच्यामध्ये, पप्पांना मदत करतायत. आणि आता पप्पा फोडतायत नारळ. पेरणी केलेली आहे, सुरुवात आता है नाही. गणपती बाप्पा मोरया. अरे वा, एका घावात तुटला मस्त. चला आता मस्त भात येऊ दे. टाकलंय जाते पाणी समजत तिकडेच सोडले. पाण्यामध्ये भात नाही दिसून येत. त्या चिऱ्यांचाच आवाज आहे हा. त्यानं बोला आमच्या भाऊबंद आलेत. चला आता आम्ही निघतो. चेहरा बघ घामाघूम एकदम. काय जादू बघायची आहे. बघ काय कसलं ऊन लागलंय. अरे काळा पडलाय बघ पूर्ण. शेतावर जायचं म्हणजे 2 कलर. या फणस कापूया आपण. प्रीतलाच बसवलंय खाली. वटपौर्णिमेची तयारी. फणस सावकाश तेल आहे त्याच्यामध्ये. प्रीत कापतोय, बघूया कसा निघतोय ते माहित नाही. तेल लावायचं सुरीला आणि मग कापायचं. प्रीत तू कापलेला आहेस ना आधी? आधी आपण कापलेलं का पनवेलला असताना है ना, मला पण आठवतंय. तर प्रीत कापणार आहे फणस. कसं कापणार आहे मलाच नाही माहिती. हा असं कापतात का? आपण नेहमी गरे घेतो ना, फणस कधी मी कापताना असं बघितला नाही.
मी नाही कधी घरी घेतली, मी घरी खाल्ली फक्त. हा तो एक कापतो. आधी आम्ही पनवेलला राहायचो ना, त्यावेळेला प्रीतनी कापला होता सॉरी फणस मी बघितला होता. थोडंफार मला आठवते. कसा आहे माहित नाही. लेट्स चेक. आहे का? काढायला हा मलाच बसवणार आहे, मला माहिती आहे, म्हणून पहिले शूट करते. चांगलं आहे ग ना? एवढं थोडंसं व्हायला पाहिजे होता, अजून थोडा व्हायला पाहिजे होता. चालेल आपल्याला तेवढा. ठीक आहे. आता काय नाही, छान आहे ग. ओके 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 परफेक्ट. एक गरा काढून बघूया. मी आले बाजारातून, सगळं सामान घेऊन आले. चेहरा बघू शकताय, कारण की उद्या आहे वटपौर्णिमा. तर आपले व्लॉग जे आहेत ते पुढे मागे होऊ शकतात. मी शूट केलेले आहे, तर मग ते अपलोड करत राहीन मी. वटपौर्णिमेचा पण व्लॉग येणार आहे. तर आता वटपौर्णिमेची सुद्धा तयारी चालू आहे. मार्केटमधून जाऊन आले, सगळी भाजी वगैरे घेतली. त्याचा पहिले गरा बघतोय कसा आहे, सॉरी फणसाचे गरे बघतोय कशी आहेत, चिकट आहेत काय आहेत, नाही तर मग बाहेरून विकत आणायला असं आहे. म्हणून प्रीतने आता कापला, पण तो अजून थोडा पिकायला हवा होता. बघूया आई काय करते ते. हॅलो, गुड इव्हिनिंग. संध्याकाळ झालेली आहे. आईकडे आल्यानंतर जरा एकदम निवांत झोप लागते, मस्त एकदम. 1 तास झोपायचं असतं, पण पटकन 2 तास झोपून घेतो. आपल्या घरी आल्यानंतर ती मजाच वेगळी असते ना. एवढं बालपण आपण सगळं या घरामध्ये घालवलेलं आहे. आणि आम्ही या खिडकीजवळ जाम बसायचे, अभ्यास करायला बोला, काही बोला. आत्ता झालेले आहेत, म्हणजे वाजलेले आहेत 4:45 झालेले आहेत. पप्पा गेले शेतावर फेरी मारायला, पाणी कसं काय बघायला. मस्त ऊन पडल्या बघू शकताय तुम्ही. पाऊस तर नामोनिशाण नाहीये पावसाचं. काय करतोय काय माहिती. पप्पांच्या फेऱ्या होतात, पाणी कमी जास्त करतायत ते. आम्ही आहोत पप्पा पण थोड्या वेळ झोपले होते, मग त्यांची पण सकाळपासून गडबडच चालू होती. थोडा वेळ झोपले आणि मग आता गेले. तर चहा प्यायला येतील, तर आई चहा बनवेल. प्रीत गेला कामाला, त्याची दुपारची ड्युटी आहे, त्यामुळे तो 2 वाजता 1:15 कामाला गेलेला आहे. तर मी आहे घरी. तर चहा घेईन आणि मी जाईन परत माझ्या घरी, म्हणजे नवीन घरी जाईन. कारण की सकाळी मी आले जस्ट उठून इकडे सगळं करण्यासाठी. माझ्या घरचा पसारा तो वेगळाच तिकडे, कपडे सुद्धा धुतलेत नाही तसेच आहेत तिकडे. तर सगळी तिकडची तयारी करून, म्हणजे तिकडचं घर मला सेट करायचं आहे. मग आता पप्पांना सांगेन चहा घेऊया आणि मला घरी सोडा. मी उद्या सकाळी परत येईन, कारण की मला तिकडे पण साफसफाई करावी लागते असं आहे. आणि उद्या आहे वटपौर्णिमा, त्याच्यामुळे वटपौर्णिमेची पण तयारी करायची आहे. आणि आम्ही वटपौर्णिमा इकडेच सेलिब्रेट करणार आहोत. दीदी आणि मी इकडेच येणार आहोत, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. तरी पण मी पण बाजारात जाऊन सगळं सामान घेऊन आले. तर आई सुद्धा गेली होती, आई सुद्धा आली जाऊन. तर उद्या आहे वटपौर्णिमा, तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. मला घरी साडी कोणती नेसायची आहे, ज्वेलरी वगैरे सगळं बघायचं आहे. म्हणून मी आता जाईन थोड्या वेळात घरी. असं माझं 4-5 दिवस इकडे तिकडे असंच चालू आहे. पण नशीब माझं घर आणि माझं माहेर जवळच आहे. 5 मिनिटाच्यावर मी पोचते, त्यामुळे काही टेन्शन नाही. पप्पा पटकन मला घेऊन जातात. काय प्रीत येईल रात्री 11:30 वाजता, त्यामुळे तो जेवूनच येईल. तर मला जेवायला करायचं तर मी काहीतरी बनवेन, खिचडी भात वगैरे असं आहे. तर चला चहा घेते आणि मी सुद्धा जाते घरी. हो, डबा खालीच ठेवते, ह्यांना दिसते ना मी काढते ते. बाबा खाली बंडी. हा घेतलं. तुला पण देते, थांब. हे घे. नको हाताच वगैरे नको, मला भीती वाटते. खा सावकाश. ओके बाय. हा डबा त्यांच्यासाठीच ठेवलाय खास.